मैत्रिणींनो, सकाळी नाश्त्याला आणि 4 वाजताही नाश्त्यासाठी काय बनवावं हा प्रश्न पडतो आणि मुलांनाही नेहमी नवीन-नवीन खायला असावं वाटतं. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी आज असाच एक झटपटीत बनणारा नाश्ता घेऊन येत आहे. तर आता 4 वाजलेले आहेत आणि आपण बनवणार आहोत पोह्याचे वडे, कुरकुरीत आणि खमंग असे. तर मी 2 वाटी पोहे घेतलेले आहेत. हे पोहे आपण जे कांदा पोहे करतो त्याचे हे पोहे आहेत. रवा घेतलेला आहे अर्धी वाटी. पोहे त्याच वाटीने मोजून 2 वाटी पोहे घेतलेले आहेत. आणि त्यानंतर ते पोहे आपल्याला छान असे भिजवायचे आहेत, धुवून भिजवायचे आहेत. कांदा घेतलेला आहे, कोथिंबिरी, तीळ, जिरे, हळद, चाट मसाला, लसूण, 4-5 मिरच्या ह्या मुलं खाणार नाहीत तिखट म्हणून थोड्याच घेतलेल्या आहेत, हिंग, असं हे सर्व घेतलेलं आहे. आणि तर आता मिक्सरमध्ये आपण मिरची, लसूण, जिरं आणि थोडीशी कोथिंबिरी हे आपण बारीक करून घेणार आहोत. तर बघा, मी इथे लसूण, कोथिंबिरी थोडी आणि जिरं बारीक करायला घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. तोपर्यंत आपण हे पोहे चांगले स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेणार आहोत. आणि आपण जसे कांदा पोहे करताना भिजवतो प्रमाणेच आपण हे भिजवणार आहोत. आता पोहे घेतलेले आहेत, त्यात तो रवा टाकलेला आहे, रवा भिजवायचा नाही, आणि कांदा टाकलेला आहे. आणि हे जे आपण घेतलेलं कोथिंबिरी, कांदा, तीळ, हळद, हिंग, चाट मसाला आणि लसूण आणि मिरचीची जी पेस्ट केली होती आपण ती घेतलेली आहे. आणि हे सर्व आपण एका भांड्यामध्ये, खोलगट भांड्यामध्ये मळणार आहोत. आता मी जर असं काही बनवायचं असेल तर ही खोलगट माझ्याकडं कढई आहे मोठी, त्यातच मी मळते, कारण बाहेर सांडत नाही आणि व्यवस्थित म्हणजे जास्त पण सगळ्या भांड्याला चिटकत नाही. ताट घेतलं तर आपण सगळ्या भांड्यात होतं. मग हे बघा, आता मी हे मळून घेतलेलं आहे पीठ. आणि जास्त पाणी लागत नाही, थोडंसं वरतून पाणी घ्यावं लागतं, कारण पोहे भिजलेले असतात आणि त्याच्यापासून हे ते पीठ मी 10-15 मिनटं भिजायला ठेवलं आणि त्याच्यापासून वडे बनवले. आणि आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती. आणि हे तेल कडक गरम करायचं आणि गॅसची फ्लेम कमी करायची. आणि तेल गरम झाल्यानंतर जास्त हाय गॅसवर पण हे वडे तळायचे नाही, आणि एक वडे सोडायचे आणि मीडियम गॅस ठेवायचा. आणि छान असे वड्यांना कलर येईपर्यंत हे बघा, आता मी वडे टाकलेले आहेत. लगेच पण ते पलटी करायचे नाहीत, कारण जर तुम्ही लगेच तेलात टाकले आणि जर त्याला झाऱ्या लावला तर ते फुटूही शकतात. म्हणून थोडा वेळ थांबायचं, मग थोडंसं सेट होऊ द्यायचं आणि मग हलवायचे वडे. तर बघा, आता हे वडे असे कुरकुरीत मंद आचेवरती मी तळून घेतलेले आहेत. खूप छान वास येत आहे, अगदी कुरकुरीत असं झालेले आहेत. तर बघा, आता पुन्हा गॅस वडे टाकल्यानंतर तेल थंड होतं, त्यामुळे गॅसची फ्लेम हाय करायची, वडे टाकायचे आणि नंतर मीडियम गॅसवरती ते तळून घ्यायचे. तर बघा, हे मी पुन्हा वडे टाकलेले आहेत. तर अशा पद्धतीने खूप छान असा नाश्ता होतो आणि अगदी कमी वेळामध्ये होतो. तर प्रश्न बऱ्याच वेळा पडतो की काय करायचं नाश्त्याला. आता हे गरम गरम वडे मुलांना पण आवडतात. आज मुलं घरी होती, त्यामुळे मी म्हटलं चला आपण नवीन काहीतरी करूयात, म्हणून मी ही रेसिपी खरं तर माझ्या मैत्रिणीची आहे. तिच्या रेसिपी बघून मी घरी खूप ट्राय करते. नंतर खरंच अशा घरी ज्या आपल्या अवेलेबल वस्तू असतात त्यापासून पटकन बनणारे अशा रेसिपी असतात तिच्या. तर मी त्या वडे तळलेले आहेत, त्याच्याबरोबर दही घेतलेलं आहे, मिरची तळलेली आहे आणि मस्त असा खमंग वास सुटलेला आहे वड्यांचा. तुम्ही ही रेसिपी अगदी सोपी आहे, घरी बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा की कशी झालेली आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.